श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला आज एक असा अनुभव शेअर करणार आहे की तो ऐकून तुमच्याही अंगावर काटे येतील असा हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्यासोबत स्वामींनी 2 वर्ष परीक्षा घेतलेली आहे. मला असे बरेच अनुभव आलेले आहेत. ते सगळे एक एक करून मी सगळे अनुभव तुमच्यासोबत ही शेअर करणार आहे. हा अनुभव आहे तो माझ्या आईबद्दल आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे असंच माझं तर हे वर्ष कसं गेलं हे मी तुम्ही जर माझ्या अगोदरपासूनचे व्हिडिओ पाहत असाल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काय आहे ते माहीत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये अचानकच रात्री 12-12:30च्या सुमारात मला आहे ना एक स्वप्न पडलं आणि स्वप्नात आहे ना माझी आई अशी एका कोपऱ्यात बसली होती. म्हणजे स्वप्नात असे म्हणजे त्या पूर्ण 15 दिवसात, त्याच्या अगोदर एक 15 दिवसात आहे ना मी दररोज म्हणायची मला स्वामींचं करायचं आहे, मला स्वामींची सेवा करायची, मला स्वामींची सेवा करायची. गुगलवर सर्च कर, यूट्यूबवर सर्च कर, असं मी सर्च करायची की मी नेमकं कोणती सेवा करू आणि मी कशासाठी सेवा करू, मी सेवा का करू आणि मला काय पाहिजे आणि माझ्यावर असं कोणतं संकट आलं आहे की मी सेवा करू. म्हणजे असं माझ्या मनात प्रश्न व्हायचे की मला सेवा तर करायची, पण परत सेवा करायचा विचार कर, मी सेवा कशासाठी करू आणि कोणती सेवा करू आणि का करू, असं वाटायचं मला. तर ऑगस्ट महिन्यामध्ये असंच रात्री 12-12:30 वाजता मला अचानक म्हणजे स्वप्न पडलं. स्वप्नात माझी आई आहे ते एकदम असं कोपऱ्यात बसले होते. त्याच्या अगोदर 15 दिवस स्वामी मला रोज संकेत देत होते, पण मी कसं असं दुर्लक्ष करायचे आणि जरी माझ्या मनात यायचं सेवा करायची, पण परत तोच प्रश्न, कोणती सेवा करू, कशासाठी करू आणि का करू आणि मला का म्हणजे मी अचानकच का ही सेवा चालू करते, माझ्यासोबत असं काय झालं आहे आणि मी कशासाठी हा संकल्प करून कशासाठी हे सेवा करू, हेच माझ्यासोबत होत होतं. 12:30 वाजता मला स्वप्न पडलं आणि माझी आई आहे ती माझ्या स्वप्नात आली आणि माझी आई अशी अंथरुणावरती बसलेली होती आणि ती पण एका कोपऱ्यात बसली होती आणि फक्त माझ्याकडे बघत होती. माझ्या आईचं आणि माझं 6 महिन्यापासून भांडण झालं होतं. त्यासाठी आम्ही काही एवढं बोलत नव्हतो. म्हणजे माझ्या प्रेग्नन्सीच्या आधीपासून माझी आई आणि मी बोलत नव्हती. नंतर डिलिव्हरी झाली तरी माझ्या आईने मला विचारलं पण नाही, असं फोन नाही, काही नाही, बोलत नव्हतं. पण अचानक अशी माझी आई माझ्या स्वप्नात आली, कोपऱ्यात बसली आणि अंथरुणात बसली आणि ती माझ्याकडे बोलत पण नव्हती माझ्यासोबत, फक्त अशी शांत बसून माझ्याकडे बघत होती आणि अशी मांडी घालून बसली होती. पण हात आहे ना, तिचे हात अशी खालीच होती. म्हणजे असं जमिनीवर हात पण टेकवले होते तिने, असं मांडी घालून बसली होती, पण मांडीवर हात नव्हता, हात असा जमिनीवरच होता, असं ती स्वप्नात होती. अचानक मला जाग आल्यानंतर मग मला खूप भीती वाटली की अचानक माझी आई, म्हणजे माझ्या आईचं पूर्ण माझी अशी स्पष्ट दिसत होती ती साडी, तिचे ते ब्लाऊज, असे पांढरे केस झालेले. माझ्या आई म्हणजे जशी आहे तशी मला पूर्ण स्पष्ट रूपात दिसत होती. मग मला अचानक रात्री म्हणजे 12:30-1:00ला अशी जाग आल्यानंतर मला खूप भीती वाटायला लागली की नेमकं काय असेल. अचानक बाकीचं काहीच मनात नाही आलं, फक्त भीती आणि फक्त स्वामींचं नाम. अचानकच स्वामींचा नामस्मरण माझ्या मुखातून यायला लागलं. म्हणजे अचानकच श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, काय झालं असेल, स्वामी काय असेल ते तुम्हीच आता हे करून घ्या. म्हणजे मी स्वामींकडं एवढं काही ते, जसं का मी स्वामींची खूप जुनी भक्त आहे, स्वामींचं खूप मी स्वामींची सोबत खूप क्लोज आहे, स्वामींची खूप मी सेवेकरी आहे, असं एवढं मी पटकन स्वामींना अशी मिठी मारून एखादं कसं काय झालं तर आपण कोणातरी मिठी मारतो आणि रडतो आणि सगळं गारानं सांगतो, तसं अचानक झालं. आणि मी म्हणजे दुसरे कोणत्याच देवाचं नाव नाही माझ्या मुखात आलं, पटकन असं स्वामींचं नाव आलं की स्वामी काय काय झालं असेल, श्री स्वामी समर्थ, काय जर झालं असेल तर सगळं काय ते व्यवस्थित असू द्या, जे काय असेल ते माझे आई वडील आहेत ते सगळं म्हणजे व्यवस्थित असू द्या सगळं. म्हणजे असं पटपट मी सगळं म्हणजे गारानं सांगायला लागले स्वामींना आणि स्मरण करायला लागले. लाईटी वगैरे लावल्या, मी उठून बसले, तरीसुद्धा माझ्या डोळ्यासमोर माझी आईच दिसत होती. असं आई स्वप्नात आली होती, ती कोपऱ्यात बसली, असं म्हणजे मला सतत असं भास होत होता. ते म्हणतात ना, मनाची तिथे वैरिनाची तिथे मन चित्त, असं माझ्यासोबत व्हायला लागलं. पण मी लाईटी जर लावल्यात तरी माझ्यासमोर ती माझी आईच दिसत होती. एवढं काय काय आहे ते, मी फक्त माझ्या डोक्यात एकच फक्त भीती आणि फक्त नामस्मरण चालू होतं. आणि नंतर मग मी माझ्या मिस्टरांना उठवलं, मग त्यांना सांगितलं की माझ्या स्वप्नात माझी आई आली होती, असं झालं माझ्यासोबत, मला खूप भीती वाटते. मिस्टर म्हणले काय नाही, स्वप्नात दिवसभर जर आपण बोललो ना ते स्वप्नात येतं, काही नसेल, झोप, सगळं व्यवस्थित असेल. एवढ्या रात्री मी फोनसुद्धा करू शकत नव्हते, कारण माझे आई वडील आहेत ते वयस्कर आहेत. अचानक जर एवढ्या रात्रीचा फोन जर गेला, उचलणार तर नाही, जर बाय चान्स उचलला तर ते फोन एवढ्या रात्री आपल्या मुलीचा का आलेला आहे हे
बघून त्यांना तर नाही दुसरं काहीतरी व्हावं त्यासाठी मग मी फोन वगैरे काहीच नाही केला. कधी दिवस उजळेल असं झालं होतं. 2-3 तास मला झोपच नाही. 3-4 वाजले तरी झोपच येईना. मग कुठेतरी 5 वाजता मला थोडासा डुलका लागल्यासारखं झालं, तर तेवढ्यात मला माझ्या बहिणीचा फोन आला, की मी बारामतीला चालली आणि आपली आई आहे ती म्हणजे थोडी आजारी आहे आणि ती बोलत पण नाही, हे नाही. अक्षरशः म्हणजे रडावं का काय करावं का काही समजायलाच तयार नव्हतं. एवढं माझं म्हणजे पूर्ण हे झालं. मी म्हटलं नेमकं हे असं झालं कसं काय? आणि तेच मला रात्री स्वामींनी येऊन माझ्या स्वप्नात येऊन हे सगळा संदेश दिला होता. पण आता हे नेमकं आता झालं काय? कसं झालं? एकदम काहीच नाही डोक्यात माझ्या, तेच की आई बोलत नाही म्हटल्याच्या नंतर नेमकं काय झालं असेल आणि अचानकच हे सगळं कसं काय? सगळीकडे फोन फिरवले पटपट, कोणी बोलायला तयार नाही, काहीच नाही. पटकन मग लगेचच मी घरी रडत आईला फोन केला. म्हणजे अगोदर तर मिस्टरांना सांगितलं असं झालं. मिस्टर पण घाबरले. मी रडत होते, माझं रडणं थांबतच नव्हतं. माझ्या मिस्टरनी इकडे तिकडं फोन फिरवले. माझ्या वडिलांना फोन केला. फोन केल्यानंतर माझे वडील म्हणले, की तुझ्या आईचं अचानक दुखायला लागलेलं आहे आणि तिची तब्येत खराब झालेली आहे. आता कसं असतं, ते वडील आहेत शेवटी, ते डायरेक्ट एवढं सगळं सांगू शकत नव्हते. मग त्यांनी सांगितल्यानंतर मग मी म्हणलं नाही, मला आत्ताच्या आत्ता बघायचं आहे. मी काय रडणं थांबतच नव्हतं माझं. माझी छोटी मुलगी मांडीवर घेऊन मी खूप रडत होते. मला असं वाटत होतं नाही वेगळंच काहीतरी झालेलं आहे. पण म्हणतात ना ते सगळं काय आहे ते स्वामींनी तारलं. थोडासा एक मग म्हणजे थोडक्यावरून गेला असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. मी फोन केला, व्हिडिओ कॉल केला, तर जसं माझ्या स्वप्नात आई आली होती, जशी अंथरुणात बसली होती तशीच ती म्हणजे अंथरुणात बसलेली होती आणि तिचा हात जसा होता म्हणजे जशी ती माझ्या स्वप्नात जशी ज्या पोझिशनमध्ये होती त्याच पोझिशनमध्ये मी व्हिडिओ कॉल केला, तर त्याच पोझिशनमध्ये ती बसलेली होती. बघून एवढं वाईट वाटलं, एवढं रडायला आलं. पण आता शेवटी करणार काय? तर मग माझी बहीण तोपर्यंत निघाली होती. मला पण जायचं होतं, पण कसं माझं लहान बाळ असल्यामुळं मग मला काही कोणी येऊन नाही दिलं. नंतर मग हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले माझ्या आईला. तर मग तिथं समजलं की माझ्या आईला एक पॅरलिसचा झटका येऊन गेलेला आहे. तो पण एका साईडवरनं. पहिला एक छोटा येऊन गेलं होतं, पण एवढं काही जाणवलं नव्हतं. पण एक हात आणि एक पाय असं म्हणजे अर्ध्या शरीरावरून गेलं आहे म्हणून सांगितलं. आणि मग लगेचच हॉस्पिटलमध्ये अशा पेशंटला हॉस्पिटलमध्ये थांबवत म्हणजे ठेवून उपयोगच नाही. म्हणून माझ्या बहिणीने ह्यांनी लगेचच मग इकडं पुणतांब्याला म्हणजे पुणतांब्याला त्या आजारावरती लगेच इलाज होतं तिकडं हलवलं. आणि तिकडं गेल्यानंतर एक 4-5 दिवस माझ्या आईला तिथं ठेवलं. 4-5 दिवसानंतर मग मी दुसऱ्या दिवशी लगेचच माझ्या आईला भेटायला गेले. माझ्या आईची अवस्था अशी होती की पूर्ण एक अंग आहे ते माझ्या आईला उचलत नव्हतं. तोंडसुद्धा वाकडं झालं होतं, बोलता येत नव्हतं, काहीच नव्हतं. अचानक एवढं वाईट वाटलं की हे सगळं कसं झालं आणि स्वामींनी मला अगोदर हे सगळं का सांगितलं आणि हा संदेश का दिला. आणि नेमका त्या दिवशी गुरुवार धरला. 11 गुरुवाराचं व्रताचा संकल्प केलं. गुरुवार धरला, आईला भेटून आले. सगळं काय ते व्यवस्थित आहे हे मला स्वतः जाणवलं. म्हणजे असं भरपूर काय म्हणजे अनुभव आले बरं का. पण हा अनुभव माझा एवढा खतरनाक होता की माझी आई होती, ती माझ्या आईसोबत हे असं असं झालं होतं. ते स्वामींनी मला अगोदर स्वप्नात येऊन सांगितलं. पण एवढं सगळं म्हणजे जास्त होण्यापेक्षा थोडक्यातून गेलं हे महत्त्वाचं आहे. आणि माझी आई आहे ती आत्ता आहे ती एकदम क्लिअर आणि एकदम व्यवस्थित झालेली आहे. माझी आई 5-6 दिवस तिथं हॉस्पिटलमध्ये थांबले आणि नंतर नशिबाने एवढ्या 10-12 वर्षात जसं माझं लग्न झालं तसं माझी आई माझ्या घरी आली नव्हती. त्या दिवशी मग त्यानंतर मग माझी आई माझ्या घरी आली, माझे वडील माझ्या घरी आले. तेव्हा मग माझ्या घरी म्हणजे घरी येणं जाणं चालू झालं. एवढ्या 10-12 वर्षात नाही आले कधी. पण तेव्हापासून मग घरी हॉस्पिटलमधून डायरेक्ट माझ्या आईला माझ्या घरीच आणलं. आणि माझी आई माझ्या घरी 1 महिना होती आणि तेव्हा माझे वडील पण 2-3 वेळा तिथं येऊन गेले, माझ्या आईकडे येऊन गेले. तेव्हापासून मग माझ्या आईवडिलांचं माझ्या घरी येणं जाणं चालू झालं. 10-12 वर्षात मी म्हणजे ज्याची वाट बघत होती ते 10-12 वर्षात नाही झालं, पण ते आत्ता झालं. तर मग मला असं वाटते की स्वामींच्याच मनात हे होतं की हिच्या आईसोबत हे असं होणार आहे. मग तिच्या आईला म्हणजे हिच्या घरी नेणार आहे. मग तेव्हा आई म्हणजे येणं जाणं चालू होणार आहे. अनुभव एवढा खतरनाक आहे हा की मला म्हणजे अक्षरशः आत्ता मी तुम्हाला सांगताना सुद्धा माझ्या अंगावरती काटे येतात. अक्षरशः खोटं नाही सांगत, माझं आहे ते लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेजनंतर माझे आई-वडील माझ्या घरी 10-12 वर्ष झालं माझ्या घरी काय माझ्यासोबत बोलतसुद्धा नव्हते.
म्हणजे बोलायचे असं फक्त कामापुरतं, असं एवढं काही बोलणं नव्हतं, काय नव्हतं होत. 10-12 वर्षात माझ्या दारात कोणीसुद्धा आलं नाही. पण असं झाल्यानंतर माझे वडीलसुद्धा यायला लागले. आईसुद्धा राहिली माझ्यापाशी महिनाभर आणि माझी आई माझ्या इथं आल्यानंतर मग मी परत घरी पूजा मांडली. पूजा मांडल्यानंतर माझ्या आईला हात जोडता येत नव्हते. म्हणजे कसं त्या दुखण्यातून ती बाहेर आली होती. 8 दिवसच झाले होते. त्या दुखण्यातून ती बाहेर आली होती. हॉस्पिटलमधून घरी आणलं होतं. तिचा एक हात पूर्ण गेला होता ना, त्यासाठी हात जोडता येत नव्हते. तरीसुद्धा माझ्या आईने असे हात जोडले आणि म्हणजे आम्ही परत संकल्प म्हणजे सांगितलं स्वामींना, की माझ्या आईला इथंपर्यंत आणले, एकदम क्लिअर कर पहिल्यासारखं तिचा, म्हणजे तिने हात जोडले पाहिजे, तुला हात जोडायला आले पाहिजे, असं काहीतरी करा स्वामी. तेव्हा आम्ही तुम्हाला तिला अक्कलकोटला घेऊन येईन. तेव्हा मी सांगितलं होतं. आता माझी आई पूर्ण आहे, ती पूर्ण क्लिअर झालेली आहे आणि माझी आई पूर्ण म्हणजे असं बोलायला, म्हणजे माझ्याला पहिलं बोलतासुद्धा येत नव्हतं. आता पूर्ण बोलते पण, चालते पण, हात पण जोडते आणि स्वतःचं स्वतः पण करायला लागले. हे सगळं झालं ते स्वामींमुळं झालं. हे सगळं ते म्हणतात ना, अशक्य शक्य करतील स्वामी. जे शक्य नव्हतं, माझ्या त्या दुखण्यातून बाहेर येईन हे शक्यच नव्हतं, पण सगळं काही ते शक्य झालं ते फक्त स्वामींमुळं. तर असा हा माझा स्वामींचा स्वतःचा अनुभव होता. मी कोणाचे दुसऱ्यांचे अनुभव तुमच्यासोबत अजून शेअर केले नाही. ती वेळ आली नाही. कधी करा, कोणी सांगितलं तर मी नक्की करेन, पण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. स्वामींनी मला असा संदेश म्हणजे स्वामींचे हे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. हा अनुभव होता ते एकदम खतरनाक होता. तुम्हाला हा माझा अनुभव कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि हा अनुभव शेअर करण्याचं एकच कारण, की माझ्यामुळे खरं एक तरी स्वामी सेवेकरी बनावा, स्वामी भक्त बनावा, म्हणून मी हा तुमच्यासोबत अनुभव शेअर करते. हा अनुभव एकदम रिअल आहे. तुम्ही जर खरंच स्वामी भक्त असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळं काय ते तुम्हाला अनुभव म्हणजे शेअर करीन. सगळे अनुभव असेल ते रिअल असतील. जर तुम्ही खरंच स्वामी भक्त असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जातात. आणि आपल्या श्री स्वामी समर्थ.